नमस्कार. आज आम्ही शूटिंगसाठी पंढरपूरला आलो. खूप बिझी शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून आलो. आमच्या टीम जी आहे RS सॉफ्टेक अँड D7 फिल्म मीडिया यांच्या आग्रहास्तव मी पंढरपूरला आलो आहे आमच्या स्टुडंटच्या टेस्टिमोनियल घेण्यासाठी. आता पंढरपूर म्हणजे काय कोणाला सांगण्याची गरज नाही, राईट. ही देवाची भूमी आहे आणि इथे येऊन माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी पंढरपूरला यायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे, मला देवाने आशीर्वाद दिला पाहिजे आणि आज ते सगळं घडून आलं आहे. आम्ही सकाळी 6 o'clockपासून आमची जर्नी चालू केली पुण्यापासून. आत्तापर्यंत ते एकदम एक्सलंट होते. आता शुभम जोशीबद्दल जर मला सांगायचं तर मी ऑन कॅमेरा सांगतो सगळ्या स्टुडंटसाठी. माझ्यासाठी सगळे स्टुडंट सेमच आहेत कारण मीच ट्रेनिंग देतो आहे आणि सगळेजण शिकत आहेत. आता शुभम जोशीमध्ये आणि बाकीच्यांमध्ये काय डिफरन्स आहे ह्या मोमेंटला, तो एकच डिफरन्स आहे जो सगळे ॲक्च्युली बघतात आहे पण इम्प्लिमेंट करण्यामध्ये थोडेफार फेल होत आहे. तर तो हा आहे की त्याने जे मी शिकवलं आहे ते 100 times रिवाईज केलं, त्यामुळे तो कॉन्फिडंट आहे. आणि बाकीच्यांनी अजून ते 100 times केलं नाही म्हणून बाकीचे कॉन्फिडंट नाही आहे. असं जर मला कोणी विचारलं की याच्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये आजच्या डेटमध्ये काय डिफरन्स आहे, तर मेजर डिफरन्स फक्त एवढाच आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ॲक्च्युली IT फील्डमध्ये जॉब मिळणं हे जर तुम्ही शुभमला किंवा आता जे रिसेंट प्लेस झाले त्यांना जर विचारलं, गोपाल झाला आहे किंवा संकेत झाला आहे किंवा निखिल झाला आहे, कोणी पण XYZ जे पण प्लेस झाले त्यांना जर विचारलं तर ते सांगतील की राहुल सरांनी जेवढं सांगितलं फक्त तेवढं स्टडी करा. पण त्याच्या बॉटम लाईनमध्ये हे आहे की किती वेळेस करा. तर मी आज तुम्हाला सांगतो की ते मिनिमम 100 times करा. जी गोष्ट तुम्ही कोणताही ह्युमन जी गोष्ट 100 times रिपीट करणार ती त्याला येणारच. मग आपण हे डिफरन्शिएट करण्याची काही गरज नाही आहे की स्टुडंट ITचा आहे किंवा नॉन ITचा आहे. आता माझ्या इतक्या कारकिर्दीत जेवढी पण 10-12 वर्ष जेवढी पण झाले या फील्डमध्ये खूप हजारो लोक प्लेस झाले. खूप जण म्हणजे US मध्ये आहेत, UK मध्ये आहेत. त्यातले भरपूर IT आहेत, भरपूर नॉन IT आहेत, भरपूर 60% आहेत, भरपूर नॉन 60% आहेत, म्हणजे 60%च्या बिलो पण आहेत. कोणालाही काही फरक पडत नाही IT इंडस्ट्रीमध्ये. IT इंडस्ट्री फक्त एकच डिमांड करते की तुम्ही जे ITमध्ये काम करणार आहे ते तुम्हाला एकदम परफेक्ट यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला नैसर्गिक जो रूल आहे तो फॉलो करायचा आहे की एखादी गोष्ट तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स रिवाईज करायची आहे, त्यानेच तुम्हाला यश मिळणार आहे. मग तो स्टुडंट कोणीही असो.